आणि आता पुढची बातमी आहे। मुंबईच्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये भीषण आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला। या घटनास्थळाला मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली आणि यावेळी आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली। झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल, परंतु आजपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल। आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। एसआरएचा पण जो प्रकल्पाचा विषय आहे तोही एसआरएचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे। त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच। पुढची बातमी, मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे। उत्तर मुंबईतील मालाड विधानसभेतील मिठ चौकी ब्रिज इथे बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आलेत। पुलाच्या उद्घाटनासाठी काँग्रेसने प्रयत्न केले असं असलम शेख यांनी म्हटलं, तर शेख मंत्री असताना पुलाचं काम सुरू झाल्याचा दावा असलम शेख यांनी केला। मात्र भाजप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करत असल्यामुळे काँग्रेसने पुलासमोर आंदोलन केलं। नागपुरात आजपासून भाजपने महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली आहे। गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात जे काम सुरू आहे या सर्वांचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतोय। जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होणार असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला। आज सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः आज मध्य नागपूरमधल्या या क्षेत्रामध्ये स्वतः या ठिकाणी पहिलं पॉम्पलेट देऊन याची सुरुवात केली आहे। जे काही काम 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत त्या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे। या जनसंपर्क अभियानाच्या द्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे। यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे।